गट्टूची नवीन सायकल. प्रत्येक मुलाचं लहानपणी एकच स्वप्न असतं की त्याची स्वतःची एक सायकल असली पाहिजे. गट्टू सायकल चालवत होता. संपूर्ण सोसायटीमध्ये केवळ त्याच्याकडेच सायकल होती. हरी, गुड्डी आणि चिंकी सगळ्यांना त्याचा हेवा वाटत होता. संपूर्ण सोसायटी मध्ये फक्त त्याच्याकडेच सायकल आहे ना, म्हणून एवढा भाव खातो आहे. गट्टू थांब, मला पण एक राऊंड मारायला दे ना यार. पण गट्टू कसला कोणाला सायकल चालवायला देतोय. सगळी मुलं गट्टूच्या पाठीमागे पळू लागली आणि गट्टूला सुद्धा मजा येऊ लागली. तो जोराने पॅडल मारत सायकल वेगाने पळवू लागला आणि बिचारी मुलं त्याच्या पाठीमागे पळत होती. गट्टू प्लीज बस एक राऊंड, प्रॉमिस. गट्टू हरीकडे पाहून त्याला चिडवत होता. तेव्हाच अचानक समोरून वॉचमन काका जाताना दिसले. गट्टू जोर जोराने सायकलची घंटी वाजवू लागला. सायकलचा स्पीड कमी झाला होता. पाठीमागे पळणारी मुलं त्याला पकडणारच होती. अंकल बाजूला व्हा अंकल. घंटीचा आवाज वाढतच गेला आणि अचानक गट्टूची झोप मोड झाली. गट्टू बेडवर पटकन उठून बसला. शिट यार, स्वप्न होतं ते. अरे हे काय, मला सायकलच्या घंटीचा आवाज अजून सुद्धा कसा ऐकायला येतो आहे. घंटीचा आवाज चालूच होता, पण तो आवाज गट्टूच्या स्वप्नामधून नाही तर बाहेरून येत होता. गट्टू पळत बाल्कनी मध्ये गेला आणि त्याने खाली पाहिलं तर खाली हरी आपली नवीन सायकल घेऊन घंटी वाजवत उभा होता. हरीकडे सायकल. गट्टू पळत पळत खाली हरीकडे आला. कशी वाटली? खूप छान आहे रे. केव्हा घेतली? कालपर्यंत तर नव्हती. हे ऐकून हरी भाव खात बोलला. पप्पानी सरप्राईज गिफ्ट दिली आहे. काल रात्रीच आणली होती, पण मी झोपलो होतो. सकाळी डोळे उघडले तर समोर सायकल. खूप लकी आहेस यार तू. तुझ्याकडे स्वतःची सायकल आहे. मला दे ना, बस एक राऊंड मारून येतो. मला चालवता येते. हर्ष दादाने शिकवली आहे. विचार पण करू नकोस. मम्मीने सांगितले आहे कोणालाही सायकल द्यायची नाही. प्लीज एकच राऊंड, प्रॉमिस यार, फक्त एकच राऊंड. पण हरीने काही ऐकलं नाही आणि गट्टूला राग आला. ठीक आहे, मी तर माझ्या सायकलला तुला हात सुद्धा लावू देणार नाही. कुठे? स्वप्नात. गट्टूला अजून जास्त राग आला आणि हरी स्टाईल मारत सायकल घेऊन निघून गेला. बघच तू, माझ्याकडे तुझ्यापेक्षा चांगली सायकल असेल. उदास झालेला गट्टू घरी निघून गेला. पप्पा, मम्मी आणि चिंकी हॉल मध्ये बसले होते. अरे कुठे गेला होतास? चल पटकन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून घे. आमचं तर झालं सुद्धा. पण गट्टू खूप रागात होता. मला नाही करायचा ब्रेकफास्ट. मी आज काही खाणार नाही, काहीच करणार नाही. अरे अचानक काय झाले आहे तुला? आता तर हरीकडे पण नवीन सायकल आली आहे. त्याच्या पप्पांनी त्याला गिफ्ट दिली आहे. आता सोसायटी मध्ये मी एकटाच असा मुलगा आहे ज्याच्याकडे सायकल नाही. असं बोलून गट्टू रडू लागला. सुरू झालं सायकल साठी रडगाणे. आता रडू नकोस. सगळ्यांकडे आहे म्हणून तुझ्याकडे पण असली पाहिजे हे जरुरी नाही. तुझ्याकडे पण बरीच खेळणी आहेत जी इतरांकडे नाहीत. आपल्याकडे सगळं काही असलं पाहिजे हे जरुरी नाही. पप्पा, तुम्ही तर बोलला होतात ना की मोठा झाल्यावर मला तुम्ही सायकल घेऊन द्याल म्हणून. बाळा, अजून थोडा मोठा हो, मग घेऊया. तुम्ही असेच सांगत राहता. असेच चालू राहिले तर मी मोठा नाही, म्हातारा होईन. हे ऐकून मम्मी, पप्पा आणि चिंकी सगळे हसू लागले आणि गट्टू अजून जास्त रागावून स्वतःच्या रूम मध्ये निघून गेला. दिवसभर गट्टू त्याच्या रूम मध्ये बसून रडत राहिला. त्याने आंघोळ, जेवण, खाण सगळं काही सोडून दिलं. गट्टू बाळा, दरवाजा उघड. चांगली मुलं असा हट्ट नाही करत. मी नाहीये चांगला मुलगा. मी जेव्हा मोठा होईन ना तेव्हा चांगला मुलगा म्हणा मला. हे ऐकून मम्मीला सुद्धा वाईट वाटलं आणि ती पप्पांकडे जाऊन म्हणाली. तो तर अगदी हट्टच धरून बसला आहे. घेऊया ना त्याच्यासाठी एक सायकल. सगळ्यांकडे सायकल आहे. त्याला पण वाटत असेल आपल्याकडे पण पाहिजे म्हणून. यावर पप्पा काही बोलणार त्यावर चिंकी जोरात ओरडली. त्याला दिली तर मला सुद्धा पाहिजे सायकल. हे घ्या, आता हिची पण डिमांड सुरू झाली. आता काय करायचं? चिंकी बाळा, तुला अजून सायकल चालवता कुठे येते? गट्टूची नवीन सायकल आली की तो तुला सुद्धा सायकल शिकवेल. जेव्हा तुला सायकल चालवता येईल तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा आपण नवीन सायकल आणू. चिंकी तयार झाली आणि पप्पा गट्टूच्या रूम मध्ये गेले. त्याला मनवून ब्रेकफास्ट करायला लावला आणि दोघही सायकल घेण्यासाठी मार्केटमध्ये गेले. मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर चमकत्या सायकल होत्या. पण गट्टूला हरीपेक्षा चांगली सायकल घ्यायची होती.
त्याने एक महागडी गिअरची सायकल निवडली. गट्टू, ही तर खूप महाग आहे. मग काय झाले पप्पा, आपण एकदाच तर सायकल घेणार आहोत, सारखी सारखी थोडीच घेणार आहोत. मला तर हीच सायकल पाहिजे. ठीक आहे, आम्ही ही सायकल घेतो आहोत. मग काय, गट्टू पप्पांसोबत सायकल देखील घरी आली. मम्मीने सायकलची पूजा केली आणि गट्टू सायकलवर बसला. गट्टू आज खूप खुश होऊन सायकल चालवत होता. जे स्वप्न तो रोज बघत होता ते अखेरीस खरं झालं होतं. गट्टूची सायकल सर्वात वेगळी, सर्वांपेक्षा चांगली होती. सगळी मुलं गट्टूकडे डोळे विस्फारून पाहत होती. गट्टू, तू माझी सायकल चालव, मी तुझी सायकल चालवतो. विचार पण करू नकोस, मी माझी सायकल कोणालाच देणार नाही. गिअरची सायकल आहे ना, म्हणून एवढा भाव खातो आहे. जेव्हा मम्मीला हे सगळं समजलं तेव्हा मम्मी म्हणाली, गट्टू, तू चुकीचे वागलास. कोणी आपल्याशी कसेही वागो, आपण नेहमी सर्वांशी चांगले वागले पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्याचा कधीच गर्व करू नये. हर्ष दादाला बघ, जर त्याने तुला सायकल दिली नसती तर तू सायकल चालवायला शिकला असतास का? तू पण हर्ष दादा सारखे बन. चल, चिंकीला सुद्धा सायकल शिकव. सॉरी मम्मी, मी पुन्हा असं करणार नाही. चल चिंकी. मग काय, चिंकी सायकलवर बसली आणि गट्टूच्या मदतीने सायकल शिकता शिकता सायकल स्वारीचा आनंद घेऊ लागली. गट्टू आणि गुलाबी परी. एके दिवशी गट्टू खूप उदास बसला होता. त्याचं घरात कुठल्याच कामात मन लागत नव्हतं. तर उदास गट्टूने विचार केला की आपण पेंटिंग करूया का? गट्टूने आपल्या ड्रॉइंग शीटवर पेंटिंग करायला सुरुवात केली आणि पेंटिंगमध्ये त्याने छान छान फुलपाखरं बनवली आणि बनवली एक सुंदरशी गुलाबी परी. गट्टू पेंटिंग करताना सुद्धा कुठल्या तरी गोष्टीमुळे उदास होता. तेव्हा गट्टूच्या डोळ्यातून एक अश्रू त्याने बनवलेल्या पेंटिंग मधल्या परीवर पडला. अश्रू पडताच त्या पेंटिंग मधून खूप सारा गुलाबी धूर निघाला. तो धूर बघून गट्टू घाबरला आणि त्याने डोळे बंद करून घेतले. थोड्या वेळाने जेव्हा गट्टूने डोळे उघडले तेव्हा त्याने बघितलं की त्याच्या समोर एक सुंदर गुलाबी परी उभी आहे आणि ती हुबेहूब तशीच आहे जशी त्याने पेंटिंग मध्ये काढली होती. गट्टूने तिला विचारलं, तू कोण आहेस? मी आहे कॅन्डी, तीच गुलाबी परी जी तू आत्ताच कळलीस. गट्टू डोळे मोठे करून आपल्या पेंटिंगची तुलना त्या परीशी करण्याचा प्रयत्न करतो. अरे हो, तू तर हीच आहेस, गुलाबी परी. पण तू इथे का आलीयस? जी मुलं उदास असतात मी त्यांना पिंक कॅन्डी द्यायला येते. गट्टूच्या चेहऱ्यावर एकदम हसू उमलतं. खरंच? तू मला पिंक कॅन्डी देशील? पण त्याआधी तुला मला सांगावं लागेल की तू इतका उदास का आहेस? गट्टूचा चेहरा पुन्हा उदास होतो आणि गट्टू म्हणतो, आई म्हणते की आई ह्यावेळी मला आजीच्या घरी घेऊन जाणार नाहीये. का? यावेळी आई फक्त चिंकीला सोबत घेऊन जाणार आहे. पण असं का? कारण आई म्हणते की तू खूप बिघडलायस गट्टू. तू मोठ्यांचं ऐकतही नाही आणि त्यांचा आदर सुद्धा करत नाहीस. यावेळी मी तुला आजीच्या घरी घेऊन जाणार नाही. चिंकी, चिंकी, काहीतरी कर ना, नाहीतर आई मला आजीकडे घेऊन जाणार नाही. मग मी आजीच्या बगीच्यातले पेरू आणि जांभळं कशी खाणार? गट्टू, यावेळी आई तुझ्यावर खूप नाराज आहे. असं वाटते यावेळी खरंच तुला बाबांकडे सोडून जाईल. रडू नकोस गट्टू. एक काम कर, तू तुझा सुट्टीचा अभ्यास पूर्ण कर. कदाचित आई खुश होऊन तुला तिच्या सोबत घेऊन जाईल. आणि तरी नाही नेलं तर मग काहीतरी चमत्कारच तुला आजीच्या घरी घेऊन जाऊ शकतो. चिंकी म्हणते की आता कुठला तरी चमत्कारच मला आजीकडे घेऊन जाऊ शकतो. चिंकी अगदीच बरोबर बोलतीये. मग चल चमत्कार करूया. गट्टू, जर तुला आजीच्या घरी जायचं तर तुला माझी प्रत्येक गोष्ट ऐकावी लागेल. सगळ्यात आधी
तुला रोज तुझा घरचा अभ्यास वेळेत संपवून 1 तास आई आणि आजी सोबत घालवावा लागेल आणि बाबांच्या फाईल्स त्यांच्या टेबलवर ठेवाव्या लागतील. ठीक आहे. आता मी जाते आणि हा लक्षात राहू दे, मी कायम तुझ्या सोबत राहीन. इतकं बोलून परी छू म्हणून गायब झाली आणि जिथून आली होती तिथेच परत गेली. गट्टूने आपली ड्रॉइंग बुक बंद केली आणि तिथेच झोपला. गट्टू झोपला होता तेव्हा त्याने ऐकलं की आजी बाहेरून कुणाला तरी मदतीसाठी हाक मारतेय. कोई है चिंकी? गट्टू. गट्टूने आजीच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं आणि परत झोपला. तेव्हा गट्टूला आणखीन एक आवाज आला. उठ उठ गट्टू. गट्टूला कळलंच नाही हा आवाज कुठून येतोय आणि कुणाचा आहे. मग त्याचं लक्ष त्याच्या खिशाकडे गेलं. हे काय, तर परी त्याच्या खिशात बसली होती. मी सांगितलं होतं ना की मी कायम तुझ्या सोबत राहीन. जा, बाहेर तुला आजी बोलवतीये. पण मी बाहेर गेलो तर आजी नक्कीच मला कुठलं तरी काम सांगेल. गट्टू, चमत्कार होताना बघायचंय ना? एवढं ऐकून गट्टू लगेच उठून बाहेर जातो. गट्टू, गट्टू, माझी दुधाची वेळ झालीये. घरात कोणी नाही. जरा मला दूध आणून देशील? गट्टू, चलो किचन में. पण हे तर थंड आहे आणि आईने गॅस सुरू करायचा नाही म्हणून सांगितलंय. आता मी काय करू? आजीला तर भूक लागलीये. अरे हे काय, तुला जादू पण येते? एक काम कर, आजीला सांग की आज हे ताक पी. हे योग्य होईल. आणि ताक तर थंडच पितात. बरं झालं तू माझ्यासाठी ताक आणलंस गट्टू. माझं कालपासून ताक प्यायचं खूप मन झालं होतं. कॅन्डी, ऐक ना, मी ही भांडी घासून टाकू? नाही गट्टू, तू अजून लहान आहेस म्हणून मी या कामात तुझी मदत करते. ठीक आहे. तोपर्यंत मी हे सगळं सामान फ्रीज मध्ये ठेवतो. आईला हे बघून खूप आनंद होईल. एके दिवशी घरी आजी आणि गट्टू शिवाय दुसरं कुणीही नव्हतं. चिंकी आणि गट्टूचे आई बाबा बाजारात गेले होते. तेव्हा गट्टूला बाहेरून आजीच्या खोकण्याचा आवाज आला. अरे, हा तर आजीच्या खोकण्याचा आवाज आहे. मी ठीक आहे गट्टू, तू अभ्यास कर. गट्टू घाबरतो आणि परीला आवाज देतो. कॅन्डी, कॅन्डी, आजीची तब्येत कदाचित बिघडलीये. मी काय करू? इतकं बोलवून सुद्धा परी येत नाही. कॅन्डी. गट्टू सरळ स्वयंपाकघरात जातो आणि आजीला त्यांचं औषध आणून देतो. थोड्या वेळात गट्टूचे आई बाबा परत येतात आणि आजी त्यांना सगळी घडलेली हकीकत सांगते. तुम्हाला अशा अवस्थेत सोडून आम्ही आजीच्या घरी नाही जाणार आई. मी आता अगदी ठीक आहे. तुम्ही सगळे जा आणि हा गट्टूला पण सोबत घेऊन जा, नाहीतर इथे कंटाळून जाईल. नाही आजी, आम्ही तुला या अवस्थेत सोडून कुठेच जाणार नाही. यावेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या आम्ही तुझ्याच बरोबर घालवू. गट्टू बरोबर बोलतोय आई. सुट्ट्यांचा आनंद तर घरात सुद्धा घेता येईल. गट्टू, आम्हाला तुझ्यावर गर्व आहे की तू एकट्याने आपल्या आजीची काळजी घेतली. गट्टू, हा तर खरंच चमत्कार झाला. आणि अशा प्रकारे खरंच चमत्कार झाला. गट्टूच्या आईने आणि आजीने त्याचे खूप लाड केले आणि त्याला कळलं की मोठ्यांचा आदर केल्याने आणि त्यांची काळजी घेतल्याने त्यांना फक्त बरं वाटत नाही, तर असं केल्याने लहानांना त्यांचे आशीर्वाद सुद्धा मिळतात. गोष्टीचं तात्पर्य हे आहे की नेहमी मोठ्यांचा आदर केला पाहिजे. मस्तीमुळे झालेले नुकसान. कुणी एकेकाळी एका शहरात 8 वर्षांचा गौरव
आणि 7 वर्षांची रुही आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. ती दोघं दिवसभर मस्ती करत असायचे. पण मस्ती करताना ते हे बघत नव्हते की कधी त्यांच्या मस्तीमुळे कुणाला त्रास तर होत नाहीये ना. मुलांनो, मी तुमच्या वडिलांना भेटायला आलोय. तुमचं घर कुठे आहे? काका, माझं घर ते आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे ते नेहमीच मस्ती करायचे. एके दिवशी त्यांचे आई बाबा तयार होऊन कुठेतरी जात होते. जाण्यापूर्वी त्यांनी मुलांना म्हटलं, मुलांनो, आम्ही तुमच्या आत्याच्या घरी चाललोय. जोपर्यंत आम्ही नाही येत, तुम्ही दोघं स्वतःवर लक्ष ठेवा. आणि तुमचा शाळेचा घरचा अभ्यास पूर्ण करून घ्या. लक्षात आहे ना, पुढच्या आठवड्यापासून तुमच्या परीक्षा सुरू होत आहेत. तुम्ही चिंता करू नका आई, आम्ही दोघं स्वतःकडे लक्ष देऊ. आणि शाळेचा घरचा अभ्यास पण करू. हो, आणि मस्तीमध्ये काही चुकीचा नका करू. ठीक आहे बाबा. ठीक आहे, आम्ही निघतो. असं बोलून आई बाबा निघून गेलेत. आई बाबा गेल्यावर दोघांनी शाळेचं होमवर्क पूर्ण केलं. होमवर्क पूर्ण झाल्यावर गौरव म्हणाला, चल आता थोड्या वेळ आपण खेळूया. असं बोलून गौरवने आपल्या अलमारीतून बॉल काढला आणि दोघं खेळायला लागलीत. अचानक गौरवने बॉल जोरात फेकला, पण तो बॉल रुही पकडू शकली नाही आणि तो बॉल खिडकीतून बाहेर गेला. रुही, तू बॉल का नाही पकडलास? दादा, मी प्रयत्न केला होता, पण तुम्ही बॉल खूप जोरात फेकला. ठीक आहे, पण मग आता आपण कसं खेळणार? ते दोघं विचार करायला लागले. तेव्हा गौरवला एक आयडिया सुचली. आयडिया! तो धावतच आपल्या नोटबुक जवळ गेला. त्याने नोटबुक मधून एक ब्लँक पेज फाडलं आणि त्याचा बॉल बनवून रुहीकडे फेकला. आता आपण असं खेळूया. ठीक आहे, मग मी पण असंच खेळणार. असं बोलून रुही आपल्या नोटबुक जवळ गेली आणि तिने ब्लँक पेज फाडून त्याचा बॉल बनवला आणि तो गौरवच्या अंगावर फेकला. अच्छा, आता तू बघ मी काय करतो. आणि मग बघता बघता दोघांनी पण आपल्या नोटबुक्स मधून ब्लँक पेजेस फाडले आणि त्याचे बॉल बनवले आणि एकमेकांवर फेकायला लागले. हे घे. तू पण घे. मग गौरवने आपल्या नोटबुक मधून 4 पेजेस फाडलेत आणि त्याचा मोठा बॉल बनवून रुहीच्या अंगावर जोरात फेकला. हे घे मोठा बॉल. रुहीने 4च्या ऐवजी 5 पेजेस फाडलेत आणि त्याचा एक मोठा बॉल बनवून गौरवच्या अंगावर फेकला. तू पण घे, तुझ्यापेक्षा मोठा बॉल. असं करता करता त्यांनी लक्षच दिलं नाही आणि आपल्या अभ्यासाची पानं सुद्धा फाडून त्यांनी एकमेकांवर बॉल बनवून फेकले. आता माझी बारी. आता माझी बारी. असं करता करता त्या दोघांनी आपल्या नोटबुक फाडून टाकल्या. जेव्हा त्या नोटबुक मधली सगळी पानं संपली तेव्हा गौरवचं लक्ष खोलीकडे गेलं. खोलीत पसरलेल्या कागदांच्या बॉलकडे बघून तो म्हणाला, रुही, जर आईने हे सगळं बघितलं तर ती आपल्याला खूप रागवेल. हा दादा, तू बरोबर बोलतोयस. चल लवकर हे साफ करूया. त्या दोघांनी घाईघाईत सगळी कागद उचललीत आणि डस्टबिन मध्ये टाकलीत आणि नंतर काही दिवसांनी मस्तीत केलेल्या ह्या चुकीला ती दोघं विसरून गेली. एका आठवड्यानंतर जेव्हा त्यांची शाळेची परीक्षा जवळ आली होती तेव्हा आई म्हणाली, गौरव, रुही, लवकर आपल्या शाळेच्या बॅग्स घेऊन इकडे या. आज मी तुम्हाला शिकवणार आहे. उद्यापासून तुमच्या परीक्षा सुरू होत आहेत, म्हणून आजपासून मी रोज तुम्हाला शिकवणार आहे. गौरव, आधी तू तुझी वही दे. गौरवने आपली नोटबुक काढून आईला दिली. आईने प्रेमाने नोटबुक उघडली, पण नोटबुक उघडताच त्यांनी बघितलं की त्यात एकही पेज नाहीये. त्यांनी रागात गौरवला म्हटलं, गौरव, सगळी पानं गेली कुठे? यात तर एक पण पान नाहीये. मला काहीच माहित नाही आई. रुही, तू तुझी वही दाखव. रुहीने आपली नोटबुक आईला दिली. आईने ती नोटबुक उघडली तर ती सुद्धा पूर्णपणे रिकामी होती. तुझ्या वहीत पण काही नाहीये? मला खरं खरं सांगा, तुम्हा दोघांच्या वयांना काय झालं?
गौरव आणि रुहीला काहीच कळत नव्हतं की त्यांच्या नोटबुक्सना नेमकं काय झालं. तेव्हा अचानक गौरवला त्या दिवशी कागदाचे बॉल केल्याचं आठवलं. त्याने घाबरतच आईला सांगितलं, आई, त्या दिवशी जेव्हा आम्ही बॉलने खेळत होतो तेव्हा आमचा बॉल खिडकीतून बाहेर चालला गेला. म्हणून आम्ही आमच्या नोटबुकमधून पेजेस फाडलेत आणि त्याचा बॉल बनवून खेळायला लागलो. त्यामुळेच सगळी पानं फाटलीत. काय? तुम्ही सगळे धडे फाडून टाकले? आईने रागवलेलं बघून रुही आणि गौरव रडायला लागले. आई, आम्ही तर फक्त मस्ती करत होतो. आम्ही लक्षच दिलं नाही की मस्तीत आमचे सगळे लेसन्स पण फाटलेत. त्या दोघांना रडताना बघून आईला पण खूप वाईट वाटलं. त्यांनी मुलांना प्रेमात समजावत म्हटलं, मुलांनो, मस्ती करणं चांगली गोष्ट आहे, पण मस्ती करताना आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की मस्तीमध्ये आपण काही असं करू नये की ज्यामुळे आपल्याला मोठं नुकसान होईल. तुम्ही दोघांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आईने प्रेमाने समजावल्यावर रुही आणि गौरवला मस्तीचा खरा अर्थ कळला. वी आर व्हेरी सॉरी मम्मी. आम्ही इथून पुढे तुमची गोष्ट नेहमी लक्षात ठेवू. पण आता आम्ही अभ्यास कसे करणार आई? हो ना, आमच्या नोटबुक मध्ये तर एक पण लेसन शिल्लक नाहीये. त्याची काळजी करू नका, मी तुम्हाला पुस्तकातून शिकवेन. चालेल आई. अशा प्रकारे गौरव आणि रुहीला मस्तीचा खरा अर्थ कळला आणि त्यानंतर त्यांनी कधीच अविचारीपणे मस्ती केली नाही. चॉकलेटचे झाड. कोणे एकेकाळी एका शहरामध्ये खूप मोठं घर होतं. त्या घरामध्ये चिंकी आणि तिचे आई बाबा राहायचे. त्यांच्या घरामध्ये शांतीबाई नावाची एक नोकर काम करायची. एकदा चिंकीचे बाबा संध्याकाळी घरी आले आणि चिंकीला म्हणाले, चिंकी, पुढच्या आठवड्यामध्ये तुझा वाढदिवस आहे. बोल, तुला यावर्षी तुझ्या वाढदिवसाला काय पाहिजे? बाबा, गिफ्ट तर तुम्ही मला दरवर्षी देता, पण यावेळी मी तुमच्याकडून एकदम वेगळे गिफ्ट घेणार आहे. तर बोल, यावेळी तुला काय पाहिजे? यावेळी माझ्या वाढदिवसाला मला माझ्या मित्रांना खूप मोठी पार्टी द्यायची आहे. एवढंच? ठीक आहे, मी तुझ्यासाठी एक मोठी पार्टी करेन. चिंकीची आई शांतीबाईला म्हणाली, उद्या आपण घरी चिंकीच्या वाढदिवसाची पार्टी करणार आहोत. तू पण तुझ्या मुलांना पार्टीमध्ये नक्की आण, त्यांना खूप छान वाटेल. संध्याकाळी घराचे सर्व काम पूर्ण करून शांतीबाई आपल्या घरी गेली. घरी पोहोचल्यावर शांतीबाई तिच्या मुलाला म्हणाली, गट्टू, उद्या चिंकीचा वाढदिवस आहे, म्हणून मालकीनबाईंनी तुला घरी बोलावलंय पार्टीसाठी. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होताच गट्टू शांतीबाई सोबत चिंकीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आला. इतकी मोठी पार्टी बघून गट्टू खूपच खुश झाला. इतकी मोठी पार्टी तर मी आजपर्यंत नाही बघितली. त्यानंतर चिंकीने केक कापला आणि सगळ्यांनी भरपूर केक खाल्ला. गट्टू सुद्धा केक खाऊन आणि कोल्ड्रिंक पिऊन खूप खुश होता. आणि मग जेव्हा पार्टी संपली तेव्हा चिंकीने रिटर्न गिफ्ट मध्ये सगळ्यांना एक एक चॉकलेट दिलं. गट्टू, माझ्या पार्टीमध्ये येण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद चिंकी, तुझी पार्टी खूप मस्त होती आणि केक आणि कोल्ड्रिंक सुद्धा खूप मस्त होते. मग गट्टू चॉकलेटला बघून विचार करायला लागला. आज तर मी खूप खाऊ खाल्ला आहे. हे चॉकलेट मी उद्या खाईन. आणि गट्टू शांतीबाई सोबत आपल्या घरी आला. दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर त्याला चॉकलेटची आठवण आली. चला आता चॉकलेट खाऊया. पण जसा गट्टूने चॉकलेटचा एक बाईट घेतला त्याला ते चॉकलेट स्वादिष्ट वाटलं. हे चॉकलेट तर काल रात्रीच्या केक पेक्षा खूपच जास्त स्वादिष्ट आहे. पण जर मी हे सगळं आत्ताच खाल्लं तर मी उद्या काय खाणार? नाही नाही, मी याला एकदम नाही खाणार. त्याऐवजी मी याला रोज थोडं थोडं करून खाईल
आणि मग त्याने बाकी चॉकलेट सांभाळून ठेवलं. आता तो रोज त्यातून थोडं थोडं चॉकलेट खाऊ लागला. असं व्हावं की हे चॉकलेट कधी संपायलाच नको. असेच काही दिवस गेले. आता गट्टूकडे थोडंसंच चॉकलेट राहिलं. हा विचार करून गट्टू खूप उदास झाला. अशाच उदास मनाने दुसऱ्या दिवशी तो शाळेतून घरी येत होता. तेव्हा त्याला रस्त्याच्या बाजूला एक जांभळाचं झाड दिसलं. झाड बघून त्याने विचार केला, मी सुद्धा या जांभळाच्या झाडासारखं चॉकलेटचं झाड उगवू शकतो. फक्त मला बाकी राहिलेल्या चॉकलेटला जमिनीत पुरून त्यावर पाणीच तर टाकावं लागेल. असा विचार करून तो पटकन त्याच्या घरी गेला आणि बाकी राहिलेलं चॉकलेट आणि एक बाटली पाणी घेऊन त्या जांभळाच्या झाडाजवळ आला, जिथे त्याने एक छोटासा खड्डा खणला आणि चॉकलेटला त्यात ठेवून त्यावर पाणी टाकलं. आता लवकरच माझे सुद्धा चॉकलेटचे झाड असेल आणि मी रोज पोट भरून चॉकलेट खाईन. त्याच वेळी एक म्हातारा माणूस तिथून जात होता. गट्टूला असं हसताना पाहून तो त्याच्या जवळ आला. काय झालं? तू असा एकटाच उभा राहून का हसतोयस? काका, मी माझ्या झाडाचा विचार करून खुश झालो आहे. तुझं झाड म्हणजे हे जांभळाचं झाड तुझं? नाही, जांभळाचं नाही. मी इथे जमिनीमध्ये काही चॉकलेट पुरलं आहे. आता इथे माझे चॉकलेटचे झाड उगवेल. काय? हो काका. मी खुश झालेलो नाही. मी तर तुझ्या बावळटपणावर हसतोय. म्हणजे काय? म्हणजे असं की अशा प्रकारे चॉकलेटचं झाड नाही उगवत आणि तू हाव करून तुझ्या बाकी राहिलेल्या चॉकलेटची सुद्धा वाट लावलीस. हे ऐकून गट्टू समजला की त्याने किती मोठी चूक केली आहे. हे मी काय केलं? हवेपोटी मी बाकी राहिलेल्या चॉकलेटची सुद्धा वाट लावली. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.